नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. सप्रेम मराठीच्या नगरसेवकांची विकास डायरी या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसातच नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये महापालिकेचे निवडणुका होणार आहेत आणि यामुळे सध्या अनेक इच्छुक जे आहेत ते पुढे येत आहेत. नाशिकमध्ये जे काही इच्छुक उमेदवार असतील किंवा जे नगरसेवक आहेत ज्यांनी पद आपले घेतलेली आहेत अशा लोकांच्या आम्ही काही मुलाखती करतोय. त्याच्यामध्ये आम्हाला पंचवटी परिसरामध्ये एक नाव सध्या आमच्या चर्चेत आलेलं आहे आणि लोकांची भावना आहे की त्यांनी देखील ही जी निवडणूक आहे ती लढवावी आणि ते नाव आहे ॲडव्होकेट सुरेश आव्हाड. मी आव्हाड सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्ते सर. खरं तर नागरिकांकडून या पंचवटी परिसरामध्ये आम्हाला तुमचं नाव कळालं की समाज कार्यामध्ये अगदी अग्रेसर असलेला माणूस, दिवस असो रात्र असो 24 घंटे फक्त लोकांच्या सेवेसाठी धावणारा माणूस म्हणून तुमची एक ओळख आहे. म्हणजे आम्ही मुलाखत घेण्याच्या पूर्वी काही लोकांशी बोललो तेव्हा तुमचं नाव समोर आलं आणि त्यांना वाटतंय की तुम्ही महापालिकेमध्ये जावं आणि आमचे प्रश्न मांडावे. सर, आपला प्रवास कसा सुरू झाला तो एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा. सर, खरं तर मी भाग्यशाली समजतो की आज जनमतातून तुमच्यापर्यंत माझं नाव आलं. मला तर माहीत नाही, मी तर खरं नगरसेवक नाही, काही नाही, परंतु काम करण्याची आवड आहे, लोकांची सेवा करत असतो. आपल्याला एक ऐकवत आलं, तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की ज्यावेळेस मी 12वीला होतो त्यावेळेस माझे वडील गेले की वडील गेल्यानंतर मग. सर, तुमचं मूळ गाव कोणतं आणि तुमचं नाशिकपर्यंतचा अगोदर प्रवास सांगा. तुमचं मूळ गाव कोणतं, तुम्ही नाशिकमध्ये कशा आला? येस सर, आमचं खरं बघायला गेलं तर सिन्नर तालुक्यातील दापूर हा दुष्काळी गाव असं आमचं दापूर हे माझं जन्मगाव. परंतु माझा जन्म हा नाशिकमधील इथेच पंचवटीमध्ये जिथे मी राहतो क्रांतीनगरमध्ये झाला. एक छोट्याशा कुटुंबात, शेतकरी कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. वडील पहिले शेती करायचे, परंतु तिकडे कायम दुष्काळ असल्यामुळे वडील इकडे आले, हमाली करायला लागले. त्यानंतर त्यांनी रॉकेलचा व्यवसाय छोटासा सुरू केला. असं करत असताना मी 12वीला असताना आमचे वडील गेले आणि सैन्यात जावं ही माझी पहिल्यापासून खूप मोठी इच्छा होती. मी त्यासाठी NCC वगैरे केली आणि ती देशभक्ती करण्याचं एक असं जज्बा म्हणा किंवा ती आवड म्हणा. परंतु काय झालं की म्हणजे तुमचं स्वप्न तिकडं किंवा वडिलांची इच्छा होती असं? हो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की वडिलांची इच्छा होती की मी काहीतरी करून दाखवू आणि वर्गामध्ये एक चांगल्या प्रकारे पहिल्या दुसऱ्या नंबरमध्ये असणारा मी चांगल्या प्रकारे एक विद्यार्थी होतो. परंतु असं असताना वडील ऐन वेळेस 12वीला असताना गेले. त्यानंतर मग भाऊ आणि आईचं सगळं परिवाराची जबाबदारी माझ्यावर आली. मग त्यानंतर मी रिक्षा घेतली, रिक्षा चालवली. ते करत असताना कॅनवाय केली. त्यानंतर मग टाटा सुमो सारखी गाडी घेतली, टुरिस्टला चालवली आणि त्याच्यावर घरची उपजीविका भागवण्याचा प्रयत्न केला. असं करत असताना BCom त्याच्यानंतर LLB हे शिक्षण पूर्ण केलं. अच्छा, LLB पर्यंत तुमचं शिक्षण पूर्ण झालं आणि विशेष म्हणजे तुमचा हा प्रवास आहे तो खडतर होता खरं तर. म्हणजे अगदी शेती करणारे वडील आणि मुलगा ॲडव्होकेट पर्यंत पोहोचावा हे खडतर प्रवास होता. पण याच्यातून तुम्ही कसा मार्ग काढलाय? काय होतं सर, मुळातच आम्ही NCCत असल्यामुळे देशभक्ती ही आमच्या मनात रुजलेली होती. त्यावेळेस एकच ठरवलं होतं की काहीतरी करायचं, पण ते चांगलं आणि चांगलंच करायचं आणि आपला वापर कोणासाठी तरी उपयोगात आपण कोणाच्या तरी आलो पाहिजेत हे पहिल्यापासून आमचं एक ध्येय होतं. त्यामुळे असं काही काम करायचं की आपण कुठेतरी एक चांगल्या प्रकारे आपण लोकांच्या मनात जागा कशी निर्माण करता येईल. मी शाळेत असताना माझ्याबरोबर जो माझा एक मित्र होता संजय आखाडे म्हणून, आम्ही दोघं एका सायकलवर फिरायचो. दोघांची अतिशय गरिबीची परिस्थिती. आम्ही दोघांनी एक स्वप्न बघितलं होतं की आपण काहीतरी अधिकारी व्हायचं किंवा काहीतरी चांगल्या ठिकाणी जायचं. हेच करत असताना ज्यावेळेस आम्ही आर्मीत जाण्याचं ठरवलं त्याचा देखील कॉल आला. त्यांनी BSFमध्ये जाण्याचं ठरवलं, परंतु नंतर त्याला काही लोकांनी सांगितलं की अरे तू मिलिटरीत जातोय पण घरी पण बघ परिस्थिती. जशी माझी परिस्थिती तशीच त्याची होती. मग आम्ही ठरवलं की अरे आपण फक्त आर्मी हे एकच माध्यम नाही, आपण बाहेर राहून देखील, सैन्याच्या बाहेर राहून देखील आपण जनसेवा, सामाजिक काम करू शकतो. येस, जनसेवा करू शकतो, सामाजिक कार्य करू शकतो. मग ह्या भावनेतून आम्ही घडत गेलो आणि आज असं करत असताना सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतील ते कसं मार्गी लावता येईल हा आम्ही प्रयत्न केलाय. पण आता आपण बघतोय, आम्ही अनेक नागरिकांशी बोललो तेव्हा तुमच्या समाज कार्याचं त्यांनी सांगितलं, तुम्ही अनेक काम करतायत. काय वाटतं एकंदरीत हे सर्व काम करत असताना तुमचा तर तुम्ही काही पुढे असं तुम्ही स्वतः बोलले की आपला काही हेतू नाहीये की असं केलंच पाहिजे. काय वाटतं कशा अडचणी या काळामध्ये आल्या तुम्हाला? काय होतं साहेब, खरं जर बघितलं ना मी तर आमचा जो प्रभाग आहे किंवा आमचा जो भाग आहे पंचवटी विभागामधील हा कायम संवेदनशील राहिलेला आहे. इथे काही जुने काही जाणकार नेते आहेत किंवा असे मोठमोठे लोक आहेत की जे मातब्बर म्हटले तर हरकत नाही. अनेकांना असं वाटायचं की आमचे प्रश्न यांच्याशिवाय दुसरं कोणी सोडू शकत नाही किंवा त्यांनी सोडवलं तरच आमचे प्रश्न मार्गी लागतील. मग त्या माध्यमातून अनेक ठिकाणी दहशतीचं वातावरण वगैरे, परंतु हे कुठेतरी मोडकळीच काढायचं, कुठेतरी सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचायचं लोकांच्या. म्हणजे एक असं म्हणता येईल की तुमच्याकडे सत्ता नसतानाही तुम्ही काही कामं करतात. येस सर. जे लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतील ते सोडवतात.
यामुळे ह्या अडचणी निर्माण होतात. 100% असंच म्हटलं तर हरकत नाही. काय होतं सर की मी ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, माझ्या मिसेसने 2017 साली आम्ही निवडणूक लढवली. तर ती निवडणूक लढवण्याचा आमचा हेतूही नव्हता, परंतु फक्त एकच दाखवायचं होतं की सर्वसामान्य नागरिक देखील हा लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे आणि तो लढवू शकतो निवडणूक. आणि कुठल्याही भयला याला त्याला बळी न पडता आपण कशा पद्धतीने लोकशाही मार्गाने आपण निवडणूक लढवू याचं एक उदाहरण द्यायचं ठरलं. तर आम्ही ते 2017 साली मुद्दाम होऊन आम्ही फॉर्म भरला आणि 1868 लोकांनी आम्हाला स्वीकारलं. त्यानंतर ज्यावेळेस आमच्याकडे काही लोकांचे फोन्स यायला लागले की साहेब आमच्या गटारी तुंबल्या, आमच्याकडे घरात पाणी येत आहे, हे छोटे छोटे प्रश्न सोडवत असताना मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांना फोन करायचो तर जे काही इथं आजी माजी नगरसेवक होते यांना फोन जायचे की साहेब हे आले, सुरेश आवड आले, इथं प्रश्न सोडवत आहेत किंवा ते गटार तुंबले आहेत. अधिकारी येऊन आम्हाला तिथं येऊन अधिकारी आमच्या शहरी रावीने बोलायचे की साहेब हे तुम्ही आम्हाला काम नका सांगत जाऊ, हे बघा आम्हाला शिव्या दिल्या आहेत, आम्हाला नगरसेवकांनी घोडे लावलेत की तुम्ही कशाला सुरेश आवडांचं काम करतायत. त्यांना म्हटलं व्हॉट इज दिस, तुम्ही जे आहात तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी आहात, तुम्ही काही कोणी नगरसेवकांचे घरगुती काम करणार नाही आहात. तुम्हाला जर नगरसेवक इथला पगार देत असेल तुम्ही त्यांच्या घरी जाऊन धुनी भांडी करा, पण तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी इथं बसवलेलं आहे आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात. बरोबर. त्यामुळे प्रश्न कोणाचा असो, माझा असो, सुरेश आवड एक लोकप्रतिनिधी सोडून द्या, परंतु सर्वसामान्य नागरिक आला तरी त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवायला हवेत. तिथून माझी खरं आणखीन जोरात सुरुवात झाली समाजसेवेची असं म्हणायला काही. म्हणजे विरोध झाला आणि तुम्ही चांगली सुरुवात केली. यस सर, असं म्हटलं तर काही. तुम्ही कोरोना काळामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि जो एक रुग्णाला तुम्ही जी मदत केलेली होती तो जो विषय असेल तो खूप लोकांपर्यंत चर्चेला गेला की या अशा म्हणजे कोरोना काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की आई वडिलांना सुद्धा लोक बघत नव्हते, अशा वेळेस आपण बाहेर उतरून काम केलं, तर काय सांगाल? सर आपण जर बघितलं असेल तर आपल्या पूर्ण नाशिक शहरातील पहिला रुग्ण जो आहे तो आमच्या भागामध्ये क्रांतीनगरमध्ये सापडला आणि असं असताना 3 किलोमीटरपर्यंत सर्व एरिया सील केला. अनेकांना दूध पिशव्या मिळत नसायच्या, कोणाला काही मिळत नसायचं, घराच्या बाहेर पडायला सगळे दुकानं सील केलेले, किराणा दुकान बंद. अशा वेळेस ज्यांचे पण फोन आले त्यांच्यापर्यंत आम्ही दूध पिशव्यांपासून तर सर्व जनरल स्टोअरचं जे काही मटेरियल आम्ही स्वखर्चातून कसं पोहोचवता येईल तो प्रयत्न केला. असं करत असताना अनेक ठिकाणी लोकांच्या मनात ती एक याची भीती होती कोरोनाची, कारण कोरोना आजार कसा कोणाला माहीत नसायचा. तर सर्वात प्रथम रॅपिड अँटीजन टेस्ट ही आमच्या भागामध्ये क्रांतीनगर ते सुरू झाली. तिथं असताना सर्वप्रथम आम्हीच स्वतः त्याची टेस्ट करून घेतली. लोक टेस्ट करायला देखील घाबरायचे. असं करत असताना लोकांना त्यावेळेस मॉरल सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला की मला ज्यावेळेस माझं डॉक्टरांशी चर्चा व्हायची त्या डॉक्टरांना पण माहीत नसायचं की आजार काय आहे आणि याच्यावर काय उपाय आहे, परंतु मला एक माहीत होतं की ज्यावेळेस माणसाची स्वतःची इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर तो कुठेच हारू शकत नाही. मग त्यांना आम्ही मॉरल सपोर्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून माझी हळूहळू ओळख होत गेली. असंच करत असताना मकलात नाक्या इथे आपण जर बघितलं असेल एक पिंगळे म्हणून ज्या आता रुग्णाचा तुम्ही विषय काढला त्या मावशी होत्या. त्या सकाळी 7 वाजता त्यांच्या नातीने त्यांना चहा देण्यासाठी उठवायला गेल्या म्हणून त्या जागेवरच गेलेल्या होत्या किंवा त्यांचा देहनिधन झालेलं होतं. असं असताना त्या मुलीं म्हणजे फक्त एक मुलगा एक मुलगी आणि त्या ज्या आजी वारल्या त्यांचा मुलगा, असे 4 जण ते घरात राहायचे. त्यांनी अनेक ठिकाणी फोन लावल्याचं आम्हाला समजतं, बरेच ठिकाणी फोन लावले परंतु कोणी मदतीला तिथे गेलं नाही असं ऐकिवत आहे. खरं काय खोटं काय त्यांना माहिती. परंतु ज्या वेळेस 4:30 वाजेपर्यंत कोणीच पोहोचलं नाही त्यावेळेस तिथं सेकंड वेव्ह इतकी डेंजर होती की रस्त्यावर ॲम्ब्युलन्सच्या आवाजाशिवाय दुसरी गाडी नव्हती, कोणी कोणाला दिसत देखील नाही, बाहेर निघतच नव्हती. येस, कोणी येत नसायचं सर. मग त्यावेळेस त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले. त्यांनी एका ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन केला. ॲम्ब्युलन्सवाल्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या भागामध्ये कोणतरी ॲडव्होकेट सुरेश आवड आहेत आणि ते अशा लोकांना मदत करतात, तुम्हाला जर काही त्यातनं करता येईल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांकडे तेव्हा कदाचित माझा नंबर नसेल म्हणून ते जे पिंगळे म्हणून व्यक्ती आहेत ते खाली उतरले. खाली उतरल्यानंतर तिथे फक्त एक मेडिकल शॉपी उघडी होती. ते मेडिकल शॉपीमध्ये गेले विचारले की ते ॲडव्होकेट सुरेश आवड कोण आहे. योगायोगाने माझं कॅलेंडर तिथे लावलेलं होतं. मग त्या कॅलेंडरवरून त्यांनी नंबर घेतला. तेव्हा साहेब एक ॲडव्होकेट सुरेश आवड. मग त्यांनी मला फोन लावला की साहेब इथे अशी घटना घडलेली आहे, आता 4:30 वाजत आले आणि सकाळी 7 वाजेपासून त्या आजी वारलेल्या कोणीच उचलायला सुद्धा येत नाही. एखादी गाडी पाठवा, कोणतीही गाडी पाठवा, परंतु ह्या आजीला इथनं घेऊन जाती बेवारस बॉडी सारखीच आहेत. अच्छा, असं जेव्हा कळलं मला एकदम शॉक. आजही माझ्या अंगाला काटा उभा राहतो. मी त्यावेळेस नुकताच म्हणजे 1-2 वाजता मी आमच्या तिथंच एक जोशी म्हणून होते ते वारलेले होते, त्यांचं बॉडी घेऊन आम्ही अंत्यविधी करून आलेलो होतो आणि त्यांच्या पुतण्याला मी सांगितलं की बाबा आपण तुझ्या काकांसाठी मी आता आलेलो आहे, आता तुला माझं एक समाजसेवेसाठी माझ्याबरोबर यावं लागेल. त्याला फोन केला, अजून 2 मित्र घेतले सोबत, तिथे गेलो. परिस्थिती बघितली तर अतिशय भयानक होती. त्या मावशी बेडवर झोपलेल्या होत्या, हेवी बॉडी होती, कोणी उचलायला नव्हतं, आ करून जीव गेलेला होता. आम्ही पण त्यावेळेस मनात भीती, परंतु म्हटलं जे होईल ते होईल. आपण जर चांगलं काम करत असताना आपल्याला मरण आलं तरी आपल्याला त्याचा आपण आनंदाने स्वीकार करू हे मी घरच्यांना देखील सांगितलं होतं. मग त्या मुलीला मी ओढणी घेतली, तोंड बांधल्या, सॅनिटाईज केली बॉडी.
मग ती मुलगी घाबरून गेली. तिची मुलीनी जी नात होती त्या आजीची म्हणे काका कोणाला सांगू नका का आजीला कोरोना झाला होता, अच्छा. तुम्ही जर सांगितलं तर आम्हाला क्वारंटाईन करतील. आणि त्यावेळेस अशी एक भावना होती की क्वारंटाईन जर केलं तर माणूस परत पुढे येत नाही किंवा घरी येणारच नाही अशी भीती होती. बरोबर. असं असताना क्वारंटाईन येस सर क्वारंटाईन केल्यावर परत घरी येणार नाही म्हणून मी काय केलं, माझे मित्र आहे सिव्हिलला त्यावेळेस ते CO होते VD पाटील म्हणून, त्यांना फोन लावला की सर इथं असं असं अटॅकने एक आजी वारलेला आहे, आम्हाला फक्त डेथ सर्टिफिकेट हवं आहे, डेथ सर्टिफिकेट शिवाय अंत्यविधी होणार नाही. तर ते म्हणे आता पॉसिबल नाही, 5 वाजत आले. आमच्याकडे जवळजवळ त्यावेळेस त्यांना PM केल्याशिवाय ते डेथ सर्टिफिकेट देत नसायचे आणि ते म्हणे PM करण्यासाठी आता डॉक्टर निघून चालले, 5 वाजले. आमच्याकडे 12 ते 13 बॉड्या वेटिंगला आहेत, तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही बॉडी घेऊन या, उद्या सकाळी 9 साडेनऊला तुमच्या ताब्यात बॉडी देतो, तुम्ही आमच्या ओळखीच्या आहात म्हणून लवकर देतो. म्हटलं सर आज माझ्याबरोबर 3 जण आलेले आहेत बॉडी उचलायला, उद्या येईल की नाही याची शंका आहे, कारण मुलगा वडिलांना अग्नी लाग द्यायला जात नव्हता अशी परिस्थिती होती. तर मग असं करत असताना मग ते म्हणे तुम्ही मेरीच्या कोविड सेंटरला फोन करा. मी तिथे फोन केला, तिथेही थोडेसे ओढवडीचे उत्तर आले की आमच्याकडे स्टाफ नाही वगैरे वगैरे, बराचसा त्रास झाला. परंतु आम्ही इकडून तिकडून ते डेथ सर्टिफिकेट मिळवलं. त्यानंतर मी तिथे ज्या पाटील मॅडम होत्या त्या अंत्यविधी करायचे ते गणेशवाडीत, त्यांना फोन केला. त्याने साहेब आता तुम्हाला तर माहिती लाकडं नाही आहे, इथे खाली बॉड्या लागलेल्या आहेत, आज तर इतके इंटेक जोरात आहे की आज जवळजवळ 58 ते 59 अंत्यविधी झालेले आहेत म्हणे, सर तिथं लावायला जागा नाही आहेत, पण ते खाली लावली तरी चालेल. मग त्यांनी माझ्या फोनवर 2 मिनिट त्यांचे तिकडचे 2 माणसं पाठवले. आम्ही सर्वांनी जाऊन 8:30 वाजता तो अंत्यविधी केला. आता आपण तुम्ही OBC सेलचे जिल्हाध्यक्ष आहात, राष्ट्रवादीमध्ये तुम्ही 2005 पासून काम करतायत. काय वाटतं एकंदरीत जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेस तुम्हालाही सांगितलं असेल की चला आमच्या सोबत? नक्कीच. ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस आम्हाला खूप वेदना झाल्या की एका घराचे ज्यावेळेस 2 घरं होतात किंवा फुटतो त्यावेळेस किती दुःख होतं हे आम्हाला माहीत आहे. कारण पक्ष वाढविण्यासाठी अनेकांनी त्यांची हायती घातलेल्या असतात, अनेकांनी रक्ताचं पाणी केलेलं असतं. ज्यावेळेस आम्ही साधा एक जिल्हाध्यक्ष आहे, मला माहिती आहे की ज्यावेळेस मला एखादी मिटिंग लावायची असते, मला तालुक्याला जायचं असते, तरी किती फोन करावे लागतात. माझ्या जर घरी काही कार्यक्रम असेल तो सोडून मला तिथे जावं लागतं. तसं आदरणीय पवार साहेबांनी जो पक्ष वाढवला किंवा त्यांच्याबरोबर त्यावेळेस भुजबळ साहेब होते, अशा लोकांनी जो पक्ष वाढवला त्याचं आज दुसऱ्यांनी गैरफायदा घेऊन बाजूला काढणं आणि पक्ष फोडणं ही मुळात ही गोष्ट आम्हाला न पटणारी होती. त्यामुळे फोन अनेक झाले. म्हणजे माझे काही जे जुने तिथं जाणकार जे माझे मित्र होते ते म्हणे की साहेब तुम्ही तिकडे जाण्यापेक्षा आमच्या बरोबर या, कारण ज्या वेळेस पक्षाचं ऑफिस मिळवण्यासाठी आपण म्हणूयात की सक्रिय कार्यकर्ता, काम करणारा कार्यकर्ता प्रत्येकाला हवा असं वाटतंय. असं म्हणता येणार नाही, मी एवढं सक्रिय मला वाटत नाही. पण सर काय आलं की त्यावेळेस आंदोलन करून आम्ही ते ताबा घ्यायचा राष्ट्रवादी भवनी, पवार साहेबांचंच हे दाखवायचं म्हणून मी गळ्यात बॅनर घालून सगळ्यात पुढे आम्ही होतो. मग नंतर गजानन शेलार असतील, कोल्हाजी मामावड असतील वगैरे वगैरे बरेच लोक त्यात जॉईन झालेत. आमचा हेतू तोच होता की बाबा पहिले आपण जाऊन तिथं साहेबांसाठी सपोर्ट म्हणून मी एकटा का होईना तिथे उभा राहणार होतो. म्हणून मी बाहेर इकडे तिकडे गेलो नाही. मी किती चांगला कार्यकर्ता हे मला आय डोंट नो, मी सांगणं योग्य होणार नाही, पण एक मला नाही पटलं म्हणून मी आहे तिथे थांबलोय. खरं तर हा जो प्रभाग क्रमांक 6 जो आपला आहे हा पंचवटी परिसर बहुतांश येतो याच्यामध्ये आणि एक ऐतिहासिक महत्व आहे. आपण जिथे बसलोय आता त्या गोदावरीच्या किनारी आहोत, त्याच्यावरच रामकुंड आहे. काय वाटतं एकंदरीत गेल्या सत्ताधाऱ्यांकडून की ज्यांनी आतापर्यंत सत्ता या प्रभागात ज्यांची होती त्यांच्याकडून कामं समाधानी आहेत, लोक कामं झाली आहेत? आता मी त्याच्यावर फारसं भाष्य करणं योग्य होणार नाही, परंतु मी एकच ठरवलं होतं की कोण काय केलं, कोणी काय केलं याच्यापेक्षा आपण काय करू शकतो, मी याच्यावर फोकस केला. आणि जे पण लोकांचे प्रश्न असतील ते माझ्यापर्यंत हळूहळू येत गेले आणि ते सोडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला, करत आहे आणि करत राहीन. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत नक्कीच करेल. त्यामुळे कोणी काय केलं, कोणाचं काय अपेक्ष हे म्हणणं योग्य होणार नाही, परंतु मी काय करू शकतो हे आज मी दाखवून दिलेलं आहे. आता बघा की जसं आम्ही इतर लोकांशी बोललो, त्यांना वाटतं की तुम्ही महापालिकेत जावं, आमचे प्रश्न सोडवावे. काय वाटतं एकंदरीत की या प्रभागामध्ये कोणती कामं झाली पाहिजे असं तुम्हाला प्रामुख्याने वाटतंय? खरं तर जे लोकांनी तुमच्यापर्यंत असा माझा क्राय दिला मी त्यांचा खरं धन्यवाद देतो सर्वच लोकांचं, की जर लोकांची जनभावना असेल की यांनी हे बघा हल्ली कसं होतंय की प्रत्येक सामान्य माणसाला काय वाटतं की माझ्या सुखदुःखात उभा असावा जो व्यक्ती, एखादा लोकप्रतिनिधी असेल आपण म्हणू शकतो, छोट्या मोठ्या कारणासाठी तो उभा असावा, त्याने थोडी मदत करावी, सपोर्ट करावा किंवा जे काही आपले स्थानिक प्रश्न असतील प्रभागामधले ते सोडवावे. हे कुठंतरी सध्या होत नाहीये. त्यामुळे तुम्हाला असं एक
एक खरं तर तुम्ही उच्च शिक्षित आहात, Yes, त्यामुळे तुमच्याकडे बघितलं जात असावं की प्रश्न सोडू शकतात. नक्कीच सर, अनेक जण भेटल्यावर असेच म्हणतात की साहेब तुम्हाला प्रश्नांची जाण आहे, तुम्ही सोडवू शकतात. आणि मला माहीत नाही कसं काय मी तिथनं तयार झालो, परंतु हे मी विरोधकांनाच याचं श्रेय देईल की विरोधकांनी अनेक वेळेस माझ्यावर म्हणजे अक्षरशः खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. मी प्रश्न मांडत असताना अनेक वेळेस आमच्या भागामध्ये कधी झाडूवाला येतो हे माहीत नसायचं, परंतु मी माहितीच्या अधिकाराखाली जाऊन झाडूवाल्यांची माहिती मागितली. त्यावेळेस माझं त्यांचं इतकं भांडण झालं की झाडूवाल्यांनी माझ्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न केला. आणि याला केवळ फूस लावणारे काही आजी माजी नगरसेवक असतील असं ऐकिवत आहे. माझ्याकडे त्याचं काही फारसं हे नाही, परंतु ऐकिवत आहे. आणि ते त्यांच्याच जे लोक माझ्यापर्यंत आले, मला शिवीगाळ केली त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, त्यांनी सांगितलं की आम्हाला अमुक अमुक व्यक्तींनी सांगितलेलं आहे. आता ते नाव डिस्क्लोज करून त्यांचं मी फारसं हे करू शकत नाही, कारण प्रत्येकाची ज्याचे त्याचे क्रय ज्याच्या त्याचे पैसे. त्याच्यानंतर मी कुठे झाड छाटणी करत असेल त्यावेळेस सुद्धा मला धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली. अनेक ठिकाणी माझी गाडी अडवण्यात आली. गाडी अडवून मला 4 मुलांनी क्रॉस झाले. माझ्या 1-2 फटके पण उडले. हरकत नाही, मी त्याला माझं कमीपणा अजिबात समजत नाही. मी म्हणजे अहिंसेच्या वाटेवर चालणारा माणूस आहे. मी समजतो की माझे जे प्रश्न सुटत असतील मी ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि मरण्यासाठी मला अनेक जणांनी असे धमके दिले की अरे तुमचं अस्तित्व काय, तुमचं काही वय नाही, तुम्हाला जर उद्या काही केलं कमी असाल. म्हणजे बघा, मी न दिसणाऱ्या शत्रूबरोबर भांडलो. म्हणजे कोरोनासारख्या महामारी विरोधात मी घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलो. असं करत असताना माझ्या सासऱ्यांचा मला फोन आला होता, सासू सासऱ्यांचं, की तुम्ही घराच्या बाहेर पडतायत, घरात नातू आहेत, तुमची पत्नी आहेत आणि तरी तुम्ही कोरोनात फिरतायत, तुम्हाला काही झालं तर घरच्यांना त्रास होईल. मी त्यांना सांगितलं होतं की साहेब तुम्हाला एवढी काळजी असेल, मामा म्हटलं तुम्हाला काळजी असेल तर तुम्ही माझ्या मिसेस आणि मुलांना घेऊन जा, परंतु मी हे घेतलेलं कार्य आधी थांबवू शकत नाही. त्यामुळे लोकांच्या धमक्यांना मी घाबरलो नाही, घाबरत नाही आणि घाबरणार देखील नाही. सर, तुम्ही प्रभागातले काही छोटे मोठे प्रश्न सोडवण्याचं काम करतात, यावेळेस तुम्हाला अधिकारी कशी मदत करतात की कसं काय? खरं बघायला गेलं तर सर, अधिकाऱ्यांनी काम करावं ही प्रत्येकाची इच्छा असते, परंतु आपण जर बघितलं असेल, आपण आपल्या मुलाला जरी एखादं काम वारंवार सांगितलं तरी त्याला कंटाळा येतो. त्यामुळे अधिकाऱ्यांकडनं सगळेच अधिकारी सारखे असं मी म्हणणार नाही, परंतु काही अधिकाऱ्यांनी प्रचंड त्रास दिला. आणि अनेक वेळेस मी तर माझं वैयक्तिक कधी कुठलंही काम घेऊन गेलो नाही की माझ्या घराला नगरपालिकेचा एक खडा देखील मी घेतलेला नाही किंवा माझा कुठलाही त्याचा फायदा पण घेतलेला नाही. परंतु हे काम करत असताना म्हणजे लोकांचेच अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी रस्ते नाही आहेत, अनेक ठिकाणी विद्युत पोल नसायचे आहेत, स्ट्रीट लाईट बरोबर तुम्ही जर गेले असेल तर ड्रेनेजचा मोठ्या प्रमाणात प्रश्न होता. हे अनेकदा मी पहिले निवेदन पत्राच्या माध्यमातून प्रयत्न केले, परंतु हे सोडवत असताना त्या अधिकाऱ्यांनी फारसा मला हे दिलं नाही, इथे कुठेही काम करण्याची संधी दिली नाही किंवा ते माझं ऐकत नसायचे. असं करत असताना कारण यांच्यावर काहीतरी इन्फ्लुएन्स होता. आपण जर बघितलं असेल तर इतर जे आजी माझी नगरसेवक होते त्यांना सांगायचे अरे सुरेश कोण, सुरेश आव्हाड, यांना कशाला काम करतात, काय असेल आमच्याकडे पाठवा, आणि त्यांना कशाला फोटो काढू देतात म्हणजे वगैरे वगैरे बराचसा त्रास दिला. मग यासाठी काही पब्लिकने मला खूप चांगली संधी दिली, खूप चांगले माझ्याबरोबर आहेत. मी आज त्यांचा आदर करतो की ते माझ्याबरोबर आले. अनेक ठिकाणी आम्ही मोर्चे काढले, आंदोलनं केली. म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आज जीवनावश्यक वस्तू आहे, लोकांना प्यायला हंडावर पाण्यासाठी अनेक ठिकाणी भटकावं लागायचं, तर आम्ही धुणे भांडी करून मोर्चे नेले असेल. तिथं जर मागच्या वेळेस आपण बघितलं असेल घरपट्टीसाठी यांनी ढोल वाजवून तगादा लावला होता. आम्ही महानगरपालिकेला जाग येण्यासाठी तिथे त्यांच्यासमोर ढोल ताशा वाजवून आम्ही त्यांचे झोपमोड करण्याचा प्रयत्न केला. अशा काही म्हणजे मोर्चे आंदोलने नेल्यानंतर त्या जे निर्डाव झालेले अधिकारी, त्यांच्या कुठेतरी सुस्त झालेल्या अधिकाऱ्यांना आम्ही जागवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी काहीशी आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता आपण बघतोय की सध्या राजकारण कोणत्या वळणावर आहे तुम्ही चांगलं माहीत आहे तुम्हाला, कारण तुम्ही काम करताय. येस सर. कोणतीही निवडणूक असली की तिथं आर्थिक गणित असतातच, हे तुम्हालाही माहिती आहे. येस सर. हे कसं साध्य करू शकता? एक शेतकरी पार्श्वभूमीतला व्यक्ती, नगरसेवक पदासाठी तुम्ही उभे राहिलात, लोकांची जनभावना आहे, तुम्ही सगळं करतायत, पण तुम्हाला वाटतं की तुम्हाला सगळं तुम्ही आर्थिक गणित बसू शकतात? सर, असं एक पॉझिटिव्ह माझ्या मनात कुठेतरी आहे की प्रत्येक ठिकाणी आर्थिकच कामाला येईल असं नसतं. म्हणजे आहे, नक्कीच आहे, परंतु आता बघा ना तुम्ही, लोकांचं मत आहे की पैशांशिवाय निवडणुका नाही घेत. अगदी बरोबर सर, परंतु असं जर राहिलं तर मग लोकशाही धोक्यात येईल. परंतु असं याचं एकच मला गॅरंटी की आमचा जो प्रभाग आहे याच्यात काही जागरूक लोक आहेत आणि तो एकमेव वेगळा प्रभाग आहे की जे वेगवेगळ्या पद्धतीने कलाटणी देऊ शकतात. आमच्या प्रभागामध्ये जरी आज पैशांसाठी अनेक जणांनी लोकसभेत विधानसभेत पैशाचा महापूर आणला, असा आणण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु आज माझ्याकडे पैसा नाही आहे. माझ्याकडे मागच्या वेळेस देखील 1868 मतं पडली, मी कोणाला एक सिंगल क्वार्टर नाही दिली किंवा कोणाला ₹1 वाटला नाही, 1868 लोकांनी स्वीकार मतं पडली. येस, आज तर मी केलेलं कार्य आहे याच्या आधारे मी पुढे जाणार आहे. आणि लोकांना वाटलं की बाबा रे पैशाचं मला नाही वाटत की बाबा मी, काही जणांनी असं ठरवलं की साहेब आम्ही तुमच्यासाठी निधी गोळा करू,
भले मग आम्ही घर टू घर फिरू, पण ते पैसे कशाला लागतील बुवा, हे प्रचाराला गाडीला कोणी आले कार्यकर्त्यांना जेवण वगैरे द्यायला, पण बाकी इतर काही त्याचा आपण वाईट परिणाम हे तुम्ही करायचा. चांगली कामं करताय त्याची पोचपावती म्हणावं लागेल. येस सर, लोक स्वतःहून म्हणतात, त्यामुळे पैशांचा याच्यातच इलेक्शन होतं असं म्हणणं योग्य होणार नाही. आमचं जर तसं बघितलं असेल तर आज आमचे जे लंके साहेब आहेत, आज ते जे निवडून आलेले आहेत ते अशा निलेश लंके. निलेश लंके ते अशा मतदारसंघातून आले जिथं धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती होती. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पैसाच काम करतो असं मला तरी वाटत नाही. आता माझा शेवटचा प्रश्न आहे, आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात. जर प्रभाग क्रमांक 6 मधल्या नागरिकांनी ठरवलं की यंदाच्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांना आपण महापालिकेत पाठवायचं, तर असे कोणते प्रश्न तुमच्या समोर आहेत की तुम्हाला वाटतं की ते प्रायोरिटीने मी घेईल आणि ते सोडवेल? सर खरं जर आपण बघायला गेलो तर केवळ प्रभाग क्रमांक 6 नाही म्हणता येणार, प्रभाग क्रमांक 5 असेल 6 असेल, किंवा जिथे मला जनतेने म्हणजे जनतेची जनसेवा करायची संधी मिळेल. कारण हे थोडं थांबवतो मी, कारण तुम्ही आहे ना एखादा शेवटच्या टोक म्हणजे नाशिकचा आपण पाथर्डी फाटा परिसरातलं जरी काम असलं तरी तुम्ही तिकडे जातात, हे देखील आम्ही ऐकलंय. येस सर, येस सर, त्यासाठी सांगतो की केवळ एक नगरसेवक व्हावा किंवा त्यासाठी मी काम करतो हे म्हणणं पहिले चुकीचं आहे. मला एक ते छंद म्हणा की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जनसेवा करण्याची एक मनात माझ्यात एक उत्स्फूर्त अशी माझी शक्ती म्हणा, मी त्या आधारे जनसेवा करतोय. तो माझा प्रभाग असो अगर नसो, परंतु जर मला जर संधी मिळाली, नाही बी मिळाली तरी पण मी माझे जे प्रश्न, माझ्या समोर जो गोल आहे किंवा माझा जो फोकस आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक चांगल्या प्रकारे नगरसेवकाचं कामच हे असतं की एक चांगले लोकांना आपण चांगल्या प्रकारचे रस्ते, शुद्ध पाणी, मुबलक पाणी पुरवठा, त्यांच्या गटारींचा प्रश्न म्हणजे वॉटर मीटर गटर हा सोडवण्याचा प्रयत्न पहिले नगरसेवकांनी करायला हवा. हे तर आपण करणारच आहोत की एक चांगल्या प्रकारचे रस्ते, चांगल्या प्रकारचे उद्यानं. आज बघितलं असेल तर हा पंचवटी विभागातील हा जो प्रभाग आहे किंवा हा जो आमचा भाग आहे हा एक तीर्थक्षेत्र आहे, पर्यटन क्षेत्र आहे. अनेक लोक भाविक बाहेरून येत असतात, त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. परंतु आज आमच्या पंचवटीमध्ये शौकाने मला एकच सांगूशी वाटतं की आपण जर बघितलं असेल तर नाशिक महानगरपालिकेचे मोजकेच हॉस्पिटल्स आहेत, ज्यामध्ये एक इंदिरा गांधी आहे की जिथं फक्त प्रसूतीसाठी जातात. आणि असं असलं तरी आज कोरोना काळात आम्ही अक्षरशः म्हणजे मी सुद्धा वैतागलो होतो की मला एक म्हणजे मी स्वतःला त्यावेळेस दोषी समजायचो की मी लोकांची 100% सेवा करू शकलो नाही. अनेकांचे फोन यायचे की सर मला ब्लड द्या, मला बेड मिळवून द्या. माझं पहिलं स्वप्न असणार आहे की ह्या भागामध्ये कुठेतरी एक चांगलं अद्ययावत चांगलं हॉस्पिटल उभं करायचं. मी छोटेसे PHC वगैरे कसे सुरू करता येईल यासाठी मी वारंवार पत्रव्यवहार करून आमच्या हनुमानवाडीसारख्या अनेक ठिकाणी आपण छोटेसे क्लिनिक सुरू केलेले आहेत. तुम्ही जर आज जर गेलं तर हनुमानवाडीमध्ये ते आमचं जे समाज मंदिर होते तिथे क्लिनिक सुरू झालेलं आहे. असंच माझं स्वप्न असणार आहे की एक चांगलं हॉस्पिटल असावं. शिक्षणाच्या दृष्टीने आपण जर बघितलं असेल तर ज्या नाशिक महानगरपालिकेच्या शाळा आहेत, आज नाक्यावरची शाळा खूप जुनी आहे की जिथे अनेक विद्यार्थी घडलेले शिकलेले आहेत, त्यांना एक चांगलं कसं रूप देता येईल. किंवा जसं दिल्लीच्या धर्तीवर आज केजरीवालांचं आपण जर बघितलं असेल तर कशा पद्धतीने त्यांनी शाळा चालवलेल्या आहेत, तसं माझं एक स्वप्न आहे की इथं चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं देता येईल. मग आज आमचा भाग जर बघितला असेल तर प्रभागामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते, त्याला कारण तेच आहे पंचवटी परिसरामध्ये गुन्हेगारी वाढतीये. याच्यामध्ये येस सर, याच्यामध्ये सर्वात मोठं जर आपण बघितलं असेल तर त्याला कारण आहे बेरोजगारी आणि सुशिक्षितपणा नसल्यामुळे, अशिक्षितपणामुळे कुठेतरी मुलांना शिक्षण मिळत नाही. त्यासाठी आपण जर बघितलं असेल तर मी कुठेही असं कटआउट किंवा असे बॅनरबाजी न करता 70 ते 72 विद्यार्थ्यांना मी यावेळेस 9वी 10वीच्या गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटप केली. म्हणजे असं माझं स्वप्न आहे की बाबा मुलं शिकली तर ते स्वतः चांगलं काय वाईट काय हे त्यांना कळतं. रोजगार कसा निर्मिती करून देता येईल. आपण जर बघितलं असेल तर अनेक ठिकाणी रस्त्याला काढायला आम्ही हॉकर्स मार्केट उपलब्ध केलेली आहेत का जिथं माझ्यामुळे आज अनेक ठिकाणी भाजी बाजारवाले बिचारे भाजी विकतात. आपण त्यांच्याकडनं कोणाकडे आम्ही 1 रुपयाची पावती सुद्धा घेत नाही. अनेक ठिकाणचा भाजी बाजार आपल्या मला प्राऊडली वाटतं की माझ्यामुळे बसलेला आहे. माझं स्वप्नच ते असणार आहे की प्रभागामध्ये असे काहीतरी मार्केट्स आपण तयार करणार. त्यानंतर अशी एक उच्चभ्रू चांगली लायब्ररी असावी, जी IT लायब्ररी असावी, जिथे टेक्नॉलॉजी, जिथे कॉम्प्युटरचे जग आलेलं आहे. या कॉम्प्युटरच्या युगामध्ये पुस्तक वाचायला वेळ नाही, परंतु तिथे माझ्या सेंटरमध्ये एक चांगल्या प्रकारे आणि खास करून मुलींसाठी स्पेशल कशी मला लायब्ररी उभारता येईल याचं माझं स्वप्न आहे. त्यानंतर प्रत्येक भागामध्ये एक चांगले असे नाना पार्क, जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना बसायला जागा असावी, त्यांना विरंगुळा केंद्र नाही आहेत, कुठेतरी एक चांगलं विरंगुळा केंद्र देण्याचा माझा मानस आहे. असे अनेक प्रश्न असतील की जे सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. पक्षाकडे या संदर्भात काही कुठे काही बोलणं झालं का तुमचं वरती काही असं की लोकांची, माझ्या प्रभागातल्या लोकांची इच्छा आहे की मी नगरसेवक व्हावं म्हणून, तर काही तिकिटा संदर्भात काही असे बोलणं काही
कसं होतं सर, म्हणजे मी मागण्यापेक्षा मी करण्याला भर देतो. मी आजपर्यंत कधीच माझ्या पक्षाकडे काही मागितलं नाही. त्यांनी माझी गुणवत्ता बघून मला, पहिले मी शहराध्यक्ष झालो, नंतर आता जिल्ह्याचा ओबीसी सेलचा जिल्हा अध्यक्ष झालो. आता मला आमचे आदरणीय शहराध्यक्ष गजानन नाना शलारने याच्यापेक्षा मोठी जबाबदारी देण्याचं ठरवलं होतं. परंतु मी त्यांनाच सांगितलं की सर, माझं सध्या प्रभाग मला महत्त्वाचा आहे, पंचवटी लोकांची समस्या महत्त्वाच्या आहेत, सध्या मला ते प्रश्न सोडवू द्या. त्यामुळं तिकीट मिळावं म्हणून मी हे काम करतो, हे मी कधीच त्यांना सांगितलं नाही, सांगणार नाही. आणि योग्य वाटलं तर देतील, माझा पक्ष असेल, कोणी असेल, नाही दिलं तर मी माझं काम करतोय. लोकांची जर भावना असेल की साहेब तुम्ही निवडणूक लढावी तर लढवू, नसले तर घरात बसू, पण प्रश्न सोडू लोकांचे. सर, आपण वकिली करत असताना म्हणजे या वकील व्यवसायाचा जे साधारण लोक आहेत त्यांना कसा फायदा तुम्ही मिळवून दिला? खरं तर मी कोटच त्यासाठी घातला की आमचं स्वप्नच होतं की लढायचं आहे. माझी जर टॅगलाईन बघितली तर ती अशीच आहे की लढायचं आहे अन्यायाविरुद्ध न्यायासाठी, नागरिकांच्या अस्तित्वासाठी. म्हणजे काय होतं की सर, अनेक ठिकाणी आपण अन्याय बघायला मिळतोय. आपण जर बघितलं असेल तर पंचवटी पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक प्रकारे माझ्याकडे काही केसेस आल्या, पंचवटीच नाही पण म्हणजे सरकारवाडा असेल, भद्रकाली असेल, उपनगर पोलीस स्टेशन असेल, की जिथे साधा गुन्हा घडतो परंतु गुन्हा दाखल करून घ्यायला देखील तिथले ठाणे अंमलदार असतील, PI असतील, धजवत नाहीत आणि गुन्हा दाखल करून घेण्याकडे देखील लक्ष नसतात. केवळ येतात, NC नोंद करून घेतात, समोरच्याला बोलवतात, कुठेतरी चिरीमिरी करतात आणि सोडून देतात. असाच एक सांगायला मला आवडेल किस्सा की म्हणजे मी ऑन कॅमेरा बोलणं योग्य होणार नाही, त्याचं नाव डिस्क्लोज करत नाही, पण एक मित्र होता आणि तो कामगार होता. ॲक्च्युली बघायला गेलं तर चेंबरचं वगैरे काम करतो. त्याच्या भावाला, त्याच्या भावाच्या मिसेसचा कुठेतरी एक त्याच्या भागात मध्ये राहणारा एक क्रिमिनल मुलगा होता, ज्याच्याशी तिचं सूत जुळलं म्हणा, एक्स्ट्रा अफेअर झालं म्हणा की लग्नाच्या विरहित, आणि त्याला सोडून ती त्याच्याबरोबर निघून गेली, 2 लहान मुलं सोडली. असं असताना त्या व्यक्तीला माहीत नव्हतं. तो खूप ठिकाणी सर्च घेत होता. हे करत असताना त्यांनी त्या उपनगर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि गुन्हा नोंदवायचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी साधा NC नोंदवून करून घेतली. त्यालाच वरतून त्या ज्या गुन्हेगार पोरगा होता ज्याने त्याच्या पत्नीला घेऊन गेला वगैरे, त्यांनीच येऊन मारहाण केली, चॉपरनी मारहाण केली, त्याच्या डोक्यात टाके पडले. परंतु असं असताना देखील पोलीस कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंद करून घेत नव्हते. ती तक्रार माझ्यापर्यंत आली. ती आल्यानंतर मी लागलीच माझे काही पदाधिकारी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलो, CP साहेबांना भेटलो. CP साहेबांना त्याचं गांभीर्य सांगितलं. त्यानंतर साहेबांनी तिथं सर्व आदेश केला की अशी जी घटना घडत असेल त्याचा तुम्ही तपास केला पाहिजे. मग त्यानंतर त्याच्या संबंधितावर गुन्हा दाखल झाला, समोरच्याला अटक झाली आणि याच्या पत्नीचे आता ती कुठेतरी डिव्होर्स मॅटर सुरू आहे. म्हणजे असं करत असताना साहेब असं एकच प्रकार नाही, पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये देखील एक महिला होती, तिच्यावर अन्याय झाला होता, काही मुलांनी नाव घेतलं, परंतु पोलीस 354 दाखल करून घ्यायला देखील तयार नव्हते. साधी NC नोंदवून घेतात आणि कुठेतरी मोठ्या नेत्याचा फोन येतो. मग आम्ही अशा ठिकाणी जाऊन अनेकदा त्या पंचवटी पोलीस स्टेशनचे PI असतील, अधिकारी असतील, त्यांना कुठेतरी समज द्यावी लागते. नाही ऐकलं तर शेवटी मला आंदोलन करावं लागतं. आणि कदाचित ह्या सर्व आंदोलन केलेले ना? येस सर, आम्ही आपण जर बघितलं असेल तर कमिशनर ऑफिसला देखील माझं आंदोलन झालं, पंचवटी पोलीस स्टेशनला झालं. माझ्यावर गुन्हे कसे दाखल करता येईल यासाठी केवळ महानगरपालिकाच नाही, केवळ माझे विरोधकच नाही, तर हे शासकीय बरेचसे यंत्रणा आहे या प्रयत्न करत असतात. का मी त्यांना त्यांचं काम कुठेतरी दाखवतो. परंतु मला एक आनंद वाटेल की मला असं म्हणायचं आहे की गुन्हा दाखल करून कुठेतरी दाबणं हा प्रकार होतो. हां, असं दाखल झाल्यानंतर थोडं दाबल्याने जात, परंतु दाखलच करून नाही घ्यायचं हा त्यांचा कुठेतरी एक रोल असतो. कारण की असं जेव्हा गुन्हा दाखल होतो ना तर त्यावेळेस त्यांना कागदपत्र तयार करावं लागतात, त्याचा तपास करावा लागतो, त्यानंतर मग तो गुन्हा दाखल होतो, त्यानंतर कोर्टात प्रोड्यूस करावं लागतं. ही सर्व सिस्टमेरी कुठेतरी थांबवण्यासाठी आणि हे सर्व केलं तर त्यांचे कुठेतरी काही आर्थिक हे मिळत नाही. असं कुठेतरी जी लोकांची सर्वसामान्यांमधून जो आवाज आहे की बुवा अरे कुठेतरी आर्थिक त्यांचं देवाणघेवाण करून कुठेतरी गुन्हेगाराला सोडतात, असं जे काही लोकांमधून म्हटलं जातं, अशाच काही पळवाट म्हणावी लागेल. परंतु आम्ही ज्यावेळेस आंदोलन केली त्यानंतर मग ॲक्च्युली साहेबांनी, प्रत्येक अधिकारी तसा नसतो, काही खूप चांगले अधिकारी देखील मिळाले, त्यांनी त्याचं कॉग्निझन्स घेऊन लगेच संबंधितांना अटक पण केली, गुन्हे दाखल केले. प्रत्येक अधिकारी हा तसा नसतो, परंतु कोर्टाचा एवढा मला त्यांना फायदा मिळवून देता आला. आणि अशा अनेक प्रश्न असतील का जे सोडवण्यासाठी मी तो कोर्ट घातलेला आहे. सर, तुम्ही वकिलीपर्यंत शिक्षण घेतलं, आपण बघतोय की अनेक जण वकिली करतायत, चांगले पैसे कमावतायत, घरदार, सगळ्या गोष्टी ओके. तुम्ही का बरं इकडे म्हणजे समाजकार्यामध्ये येण्याचा का निर्णय घेतला? खरं सांगू, कारण जास्त तुम्ही वकील झाल्यानंतर अग्रेसर झालात समाजकार्य. नक्कीच वकिलीनंतरच मला कायद्याचं ज्ञान झालं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानणारा सर्व वर्ग आहे. वकिली व्यवसायात जो येतो तो पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच म्हणतो, कारण त्यांच्या संविधानावरच आम्ही, संविधानावर आपली लोकशाही असलेला देश आहे.
आणि आपण म्हटलं ते बरोबर आहात, परंतु खरं सांगू का, कोरोनाने मला शिकवलं. याच्या आधी देखील मी तोच विचार केला. आमचे वडील साधे अंमली करायचे, परंतु त्यांनी एकच तत्व दिलं होतं की आपण कुठलाही बेकायदेशीर पैसा कमवायचा नाही, कोणाला फसवायचा नाही. आणि केवळ म्हणजे वकिली व्यवसायात देखील खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवता येतात. मी जर कमवायचंच ठरवलं असतं तर एक चांगल्या प्रकारे माझी लाईफस्टाईल असू शकत होती, परंतु पैसे कमवणं हा माझा उद्देशच नाही. मी माझ्या मुलाशी चर्चा करत असताना देखील त्यांना तेच सांगतो. मला बघायला गेलं तर एक मुलगी एक मुलगा, मुलीचं लग्न झालंय, माझी जबाबदारी कमी झालेली आहे, मुलगा इंजिनिअरिंग करतोय, त्यामुळे फारसं पैशांची मला आवश्यकता नाही. त्याला बोललो की बाबा आपल्या गावाला 4 एकर जमीन आहे, नाही काही जमलं तर इथून उठायचं आणि गावाला जाऊन जमीन शेती करायची. त्यामुळे पैसे कमवून एक वकिली क्षेत्रात जायचं, त्यासाठी मी नक्कीच वकिली व्यवसाय स्वीकारला नाही. परंतु आजही चांगल्या प्रकारच्या केसेस माझ्याकडे येतात. अनेक जण वाट बघत असतात की साहेब आमची केस तुम्हीच चालवा, परंतु मीच थोडासा कमी वेळ, कारण माझं पूर्ण जास्तीत जास्त वेळ माझं टार्गेट हेच आहे की लोकांची सेवा कशी करता येईल, या माध्यमातून मी इकडे वळालेलो आहे. कारण लोक म्हणताय राजकारण म्हणजे धंदा झालाय, बिझनेस. कसं असतं सर, हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. 90% लोकांना ते वाटतं, कारण आपण आज अवतीभोवती बघतो ना. आता काल परवाच मी टीव्हीला बातम्या ऐकल्या, ते चड्डी बनियन वगैरे काय सुरू आहे, म्हणजे कशा पद्धतीने लोकांच्या घरी बॅगा जातात. साहजिक आहे, लोकांना त्याबद्दल म्हणजे डाऊट येणं हे आहेच लोकांच्या मनात. परंतु राजकारणात अनेक जण असे पण चांगले आहेत की ज्यामध्ये आपण बघितलं असेल तर आमचे स्वर्गीय आबा होत आहेत. अशी अनेक उदाहरणं देता येतील की ज्यांच्याकडे बघून आम्ही, ते शेतकरी कामगार पक्षाचे कोणी जोशी साहेब होते बघा, आमदार, ज्यांनी आयुष्यभर पैसा कमावण्यासाठी कधीच गेले नाही. किंवा लालबहादूर शास्त्री, शरद जोशी म्हणता येईल, किंवा लालबहादूर शास्त्री असतील, ज्यांनी बिचाऱ्यांनी एवढे मोठे PM राहिले, परंतु त्यांच्याकडे काहीतरी 200 रुपये सुद्धा नव्हते. म्हणजे अशा अनेक जण आहे की जे राजकारणात येऊन केवळ पैसा कमवणं हा उद्देश नव्हताच. आणि आमचं तेच एक स्वप्न आहे की आपण काहीतरी वेगळं असायला हवं. सर धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या. हे ॲडव्होकेट सुरेश आव्हाड आपल्या सोबत होते. खरं तर त्यांची जी काही पार्श्वभूमी असेल, त्यांनी केलेली कामं असतील, याच्या त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलेलं आहे. आणि एकदम साधी राहणीमान आहे आणि उच्च शिक्षित व्यक्ती आहे, कारण ॲडव्होकेट झालेले आहेत, ते प्रॅक्टिस करतायत, लोकांचं काम करतायत. त्यामुळे प्रत्येक प्रभागातल्या नागरिकांना साहजिक वाटतं की आपला जो कोणी लोकप्रतिनिधी असेल तो उच्च शिक्षित असावा, आपले जे काही प्रश्न असतील त्यांनी परखडपणे मांडावेत, असं प्रत्येकाला वाटतं. आता आगामी काळात काय ठरतंय ते पाहूयात. इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी.